बघूया. तुम्ही ऐकाल तर समजेल, जर कोणी ऐकलं नाही तर आम्ही वेळ घेऊ. आता वेळेचं जर म्हणाल तर आपण मगाशी काय म्हटलं, मगाशी आपण म्हटलं की महिला गोविंदा पथकाने 29 सेकंद आणि 25 सेकंद घेतला होता, पण पुरुष गोविंदा पथकाने खूप वेळ घेतला, खूप वेळ घेतला. 40 सेकंद, 35 सेकंद, 30 सेकंद. खूप वेळ घेतला. एवढा वेळ कोणीच नाही घेतला, मुलींनी पण नाही घेतला जेवढा तुम्ही घेतलात. काय वाटतंय? हो हो हो. चला चला आता आपण येऊयात. एक असं पथक होतं ज्यांनी 25 सेकंद 87 मिली सेकंद घेतलेले आहेत. 25 सेकंद 87 मिली सेकंद घेतलेलं असं एक पथक आहे. दुसरं पथक असं आहे ज्यांनी 21 सेकंद आणि 39 मिली सेकंद घेतलेत. फरक होता 4 सेकंदाचा. 4 सेकंदाचा. आणि एक असं पथक होतं त्याच्यापेक्षाही थोडा जास्त वेळ त्यांनी घेतला होता. बरोबर बरोबर बरोबर. काही वाले सांगतात बरोबर आहे. तुमचे टायमर आम्ही गृहीत धरणार नाही, तुमचे टायमर आम्ही गृहीत धरणार नाही. सुरुवातीला तृतीय जो तिसऱ्या क्रमांकावरती गोविंदा पथक आहे त्याच्यापासून सुरुवात आपण करूयात. आणि तिसऱ्या क्रमांकावर तो गोविंदा पथक 25 सेकंद 87 मिली सेकंद वर आहे. तो गोविंदा पथक आहे आई एकविरा गोविंदा पथक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आई एकविरा गोविंदा पथकासाठी. त्यांचं मनापासून आभार आहेत. आता दोन ध्रुवी गोविंदा पथक आणि कैवारी गोविंदा पथक. बघूया आता आता रेस आहे. आई एकविरा कोणाला तारते ते बघायलाच लागेल. आणि आई एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून आशु दादा, रोहित दादा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आयोजित असलेली ही पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी दहीहंडी सराव शिबिर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यामध्ये द्वितीय पारितोषिक कैवारी नाही ध्रुवी त्यांना पण मान्य नाहीये, त्यांना पण मान्य नाही, ते पण मान्य नाहीये. आता काय करायचं? आता काय करायचं? चला परत लावूया. तो गोविंदा पथक आहे. एकाने घेतली होती 21.39 मिली सेकंद. दुसऱ्याने घेतली होती किती घेतले असतील सांगा? चला 17. चुकीचं आहे. एवढा कमी नाही. एकदम रॉंग आहेत तुम्ही, एकदम रॉंग. आमचा टायमर फास्ट होता. आमचा टायमर मग सगळ्यात बेस्ट होतं. एका पथकाने घेतली होती 21.39 सेकंद मिली सेकंद आणि दुसऱ्याने घेतली होती 16.90. जल्लोष सुरू झालाय. याचं कारण आहे विजेता, तर विजेताचं नाव घोषित करूयात, मरणरत्न माहित पडेल आहे. विजेता गोविंदा पथक आहे. विजेता गोविंदा पथक. नाही 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 नाही, आवाजच येत नाही, आवाजच येत नाहीये. तो गोविंदा पथक आहे. बरं थांबा थांबा थांबा. आपल्याकडे विजेता आणि उपविजेता दोन्ही आहेत बरं, त्याच्यामुळे कोणी जयघोष सगळ्यांचा हवा. विजेता आणि उपविजेता दोन्ही संघ आहेत. आणि त्या गोविंद पथकाचं नाव आहे, तो आलाय का? तो आलाय. अरे, नाला तो येतच नव्हता. सोपाराच्या जवळपास भागातून, नाला सोपाराच्या भागातून आलाय. अरे पण तो संघ येतच नव्हता कितीतरी वेळा नावं घेऊन. दुसराही गोविंद पथक नाला सोपाराच आहे, ते आपल्याच भागातला आहे. आणि त्या गोविंद पथकाचं नाव आहे कैवारी गोविंदा पथक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रतिष्ठान या ध्रुवी, या सर्वांनी या ध्रुवी, ध्रुवी गोविंदा पथक, या ध्रुवी प्रतिष्ठान.
ध्रुवी गोविंदा पथकानं व्यासपीठावर यायचंय जे आजच्या ह्या आई एकविरा फाउंडेशनच्या सराव शिबिराचे उपविजेते ठरलेले आहेत ध्रुवी गोविंदा पथक. बाकी खाली थांबा. अर्ध्यांनी खाली थांबायचंय. पालघर जिल्ह्यातल्या मांड्यावर घ्या, रोहित दादा मध्ये घ्या, रोहित दादा घ्या, सगळ्यात मोठ्या बाकीच्यानी खाली थांबा, फोटो येणार नाही. दहीहंडी सराव शिबिराचे मांड्यावर उपविजेते घ्या, ठरले मांड्यावर घ्या. ध्रुवी गोविंदा पथक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा नाही. ध्रुवी गोविंदा पथकासाठी. जोपर्यंत खाली जात नाही तोपर्यंत ट्रॉफी देणार नाही. चला थांबूया, कारण मान्यवर घ्या ना. मागचे तुम्ही दिसणारच नाहीत. डालासोपारा लोकल ट्रेन मध्ये चढल्यासारखे सर्व आल्यात. चला खाली. विशाल धनाजी वाघमोडे, विकास धनाजी वाघमोडे. आणि आता ही भगवान जगन्नाथाच्या प्रतिमेची सुंदर असं सन्मान चिन्ह उपविजेता ठरलेल्या या ध्रुवी प्रतिष्ठानला रोहित दादा आणि आशु दादा यांच्याकडून देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ध्रुवी प्रतिष्ठानसाठी जे आजच्या या आई एकविरा माऊली फाउंडेशनच्या उपविजेते ठरले. नाही रायगड ठाण्यानं फेमस हाय. बैलाला तोडच नाही रायगड ठाण्यात फेमस. थँक्यू थँक्यू. विजेत्याला बोलवण्या अगोदर आमच्या सोबत ज्यांनी आम्हाला चांगली साथ दिल्यात ते सुप्रीम मस्कर सर यांचाही आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय. मी सुप्रीम मस्कर सर यांना विनंती करतो, सर आपण यावं. सुप्रीम मस्कर सर आज सूत्रसंचालन निवेदनाचं काम त्यांनी केलंय, आम्हाला चांगली साथ दिलाय. थँक्यू सो मच. आणि आपल्या उत्कृष्ट अशा सूत्रसंचालनानं ज्यानं माझ्यासह हा संपूर्ण कार्यक्रमाचा डोलारा सावरला तो माझा सहकारी मित्र धनंजय पाटील याचा सत्कार करण्याची विनंती मी आशुतोष दादा आणि रोहित दादा यांना करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धनंजय पाटील साठी. आम्ही ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. आम्ही ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. कैवारी गोविंद पथक एक शायरी घेणार आहे, त्याला येऊ द्या. या. आणि फक्त 5 जण वरती येतील, 5 जण. 5 जणांशिवाय कोण येणार नाही आहेत. 5 जण या. या कैवारी गोविंद पथकाचे माईक त्यांच्याकडे द्या. हॅलो. चला घ्या. 1 मिनिट त्याचा ऐका का नाही. कैवारी गोविंद पथक शायरी ऐका. शायरी ऐकायचं आहे का नाही? हो मग ऐकू. चला चला. आम्ही शिवाजी महाराज चौथ्या वर्षाचे विजेते ठरलेत कैवारी गोविंद
कैवारी गोविंद पथकासाठी रोख रक्कम 10,000. मजा केली आम्ही. थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार आहेत. त्याच्यानंतर वेळ झालाय. आपलं महिला गोविंद पथक त्यांना का थांबवलं होतं? कारण त्यांनी मानाची अंडी फोडली होती म्हणून थांबवलं होतं. आता महिलांना पहिला मान दिला असता आपण ट्रॉफी घेण्यासाठी, पण पण ते कैवारी गोविंद पथकाच्या सर्व गोविंदांनी थांबायचं, महिलांचा त्यांच्यासाठी सत्कार पण होणार आहे. टाळ्या वाजवायच्या नाही का? हो, आपल्या वसई विरार नाळा सोपाऱ्याच्या महिला देखील काही कमी नाही आहेत. एकदा टाळ्या वाजवा. आणि सोबत ट्रॉफी तर भेटणार आहे, पण ट्रॉफी सोबत महिलांना 5,000 रुपयाचा पुरस्कार. सर्व आपल्या महिला भगिनी आहेत, या सर्वांनी या. घरातील सर्व महिला भगिनींना विनंती, सर्वांनी या. आपण पण 5 जणच यायचे आहेत, बाकीच्यांनी खाली थांबायचे आहेत. या, इन्व्हाइट करूयात जय साई महिला गोविंद पथक. डीजे बाकीच्यांनी खाली थांबा. या, खाली थांबलं चालतील. तिथेही फोटो येईल. खाली थांबा. जर आपण कपाली बुकली नाकान नथनी मोत्याची कुडी तुझे कानामध्ये मोत्याची कुडी तुझे कानामध्ये माझ्या मनानं भरली सखोरी आगो चॉकलेटवाली उशीर का मागे माझ्या मनानं भरली सखोरी आगो चॉकलेटवाली उशीर का मागे माझ्या मनानं भरली सखोरी. लक्ष्मी हाराची दोरी दिसले भारी बाजूबंदी. जय साई Thank गोविंद you. पथकाची जी सर, टॅगलाईन सर, होती. त्यांनाही एक मिनिट थांबवा. त्यांनाही बोलू द्या. हा. 2 शब्द. नक्की नक्की नक्की. चला, आपण या. एकतर कोण या, बोलणार आहे? एक बोलणार कोण आहे? प्रतिनिधी. त्यांनी या. एक प्रतिनिधी या पुढे. आई एकविरा मित्रमंडळाचे टॉपर कुठे आहेत? त्यांनी संपर्क साधा. ओके, थँक्यू. चला, बोलायचं आहे. आता हा बोलणारच आहे. आता आता पर्याय नाही. आता पर्याय नाही. मी जर 1 मिनिट फक्त टी शर्ट मला दाखवाल. टी शर्ट मध्ये एक मस्त टॅगलाईन होती, जिजाऊंची शिकवण, शिवरायांचा वारसा, आता दहीहंडी ही आमचा संकल्प आहे. आणि पुढची टॅगलाईन ही सगळ्यात कडक आहे, मुली थांबणार नाहीत आणि फोडल्याशिवाय शांत बसणार नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय साई महिला गोविंद पथकासाठी. आणि चला. आता आता आपण त्यांचे सहकारी आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. कसं वाटतं हे संपूर्ण आयोजन आणि हा तुम्हा सगळ्या महिलांचा प्रतिसाद? काय वाटतंय या संपूर्ण आयोजनाबद्दल, आशुतोष दादांबद्दल आणि या संपूर्ण पालघर जिल्ह्यात येणाऱ्या इथल्या संघांबद्दल? महिला कमी नाही आहेत. आपण रणरागिणी आहोत, घाबरायचं नाही.
लढायचं आणि लढायचं. चला चला बाबा, काही जण सांगता उद्या सोमवार आहे, रविवार संपणार आहे. मेहनत खूप केली पोरींनी. DJ, thank you. जॉबवरून येऊन सगळे म्हणजे खूप मेहनत केले. यावर्षी शेतीचा प्रयत्न चालू आहे. मुली कमी असून सुद्धा खूप प्रयत्न करतोय आम्ही पुढे जाण्याचा. आणि आणखीन एक पारितोषिक. हो हो हो, पारितोषिक आणि मिळणार. हा तुम्ही असा- चांगलं. तिने एक गोष्ट सांगितली की प्रयत्न चालू आहेत, ते प्रयत्न यशस्वी हो ही शुभेच्छा आमच्याकडून. टाळ्या वाजवा, आणि टाळ्या दुसऱ्या वाजवा. वर्षीचे हे विजेते आहेत, म्हणजे सलग दुसरं वर्ष जय साई गोविंदा पथक, जय साई महिला गोविंदा पथकानं दुसऱ्या वर्षी सलग आई एकवीरा फाउंडेशनचा हा सराव शिबिराचा मानाच्या हंडीचा बहुमान पटकावलाय. आणि कोणाला जर तुमच्यापैकी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या महिला गोविंदा पथकासाठी. वक्रतुंड बाळ गोविंदा पथकाच्या सर्व आमचे सहकारी यांचा जल्लोष आता थांबलाच नाही पाहिजे. जल्लोष झाला नाचत आला. आणि सर डीजे सर, आणखीन एक महत्वाची गोष्ट काय आहे माहिती का? जर यामधील कोणाला जिमला जायचं असेल तर आपल्या साईनाथ नगर येथील एम्पायर जिम तुमच्यासाठी, तिथे तुम्ही जर नाव सांगून गेले तर तुम्हाला फ्री मध्ये फ्री चान्स भेटणार आहे. तुम्ही जाऊ शकता. वर्षभराचा खर्चही वाचणार आहे. चला चला, येस डीजे लावा. हे जल्लोष झाला नाचत आला गोविंदा कारगिरवाला. जल्लोष झाला नाचत आला गोविंद कारगिरवाला. ए वक्रतुंड बाल गोविंदा पथक हंडी फोडायला आला. ए वक्रतुंड बाल गोविंद पथक हंडी फोडायला आला. चलो नाचो. जय साई गोविंदा पथकाच्या या संपूर्ण जय साई गोविंदा पथकाच्या या संपूर्ण मुलींच्या मागे ज्या खंबीरपणे उभ्या राहतात त्या ताईंचा सुद्धा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. बारीका बारीका पाणी पड माझे गंगे तुला गौर. बारीक बारीक पाणी पड हे माझे गंग्या देईन तुला गौचा. बारीका बारीका पाणी पड हे माझे गंगे तुला गौर. बारीक बारीक पाणी पड हे माझे गंग्या देईन तुला गौचा. थँक्यू. तुझ्या बिना मला नाही थँक्यू. अख्खं रात्रभर नाचत बसतील. सर्वांचं मनापासून धन्यवाद आहेत. लाईव्ह प्रक्षेपण पाटी नेटवर्क इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती ज्याने ज्याने पाहिलं त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आपल्या वक्रतुंड बाळ आमचं संपू द्या ना, आम्हाला संपू द्या आणि तुम्ही नाचा किती नाचायचं एवढं आम्हाला शेवट करू नंतर द्या. वास्तगन होई यावर वक्रतुंड बाळ गोविंदा पथकाच्या वास्तगन सर्व होऊया. वक्रतुंड बाळ गोविंदा पथकाच्या सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून आभार आहेत. आम्हाला संधी ज्याने दिली त्या आशू दादा, रोहित दादा आणि त्याच्या सर्व मित्र परिवाराचा मनापासून धन्यवाद. नक्कीच नक्कीच आशुदादा आणि रोहित दादा यांच्या पाठिंब्यामुळे आपण हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या इथं पूर्ण करू शकतो. एकमेकाचे आभार तर आपण करूच, मात्र आभारांच्या पलीकडे जाऊन जर काही बोलायचं झालं तर मला वाटतं आभाराचे भार कशाला,
आभारांचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू, या हृदयाला दार कशाला, या हृदयाला दार कशाला. मला वाटतं एकमेकाच्या हृदयात राहणं, एकमेकावरती प्रेम करणं, वक्रतुंड बाळ गोविंदा मित्रावरती प्रेम करणं आणि त्याच पद्धतीनं आई एकविरा फाउंडेशन वरती प्रेम करणं तितकंच गरजेचं आहे. आणि आपण सर्वांनी हे प्रेम आतोनात केलं, त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, खूप खूप आभार. आपण थांबणार नाही आहोत, पण पुन्हा भेटणार आहोत. पुढच्या स्पर्धेमध्ये नवनवीन याच्यामध्ये सर्वजण भेटणार आहोत. त्याच्यामुळे फक्त आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं रोहित दादा आणि आशु दादाच्या वतीनं आम्ही जाहीर करतोय आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद आहेत. डीजे गाणं आणि होईल आता आणि त्याच्यानंतर आता हा मुलींची कार्यक्रम फरमाईश शेवट. होती ती वाचता का ना होईया लाव, वाचता का ना होईया, ते पाहिजेच काय. एक चला, हलकं संगीत घेऊ द्या. थँक्यू सो मच. वाचता Live. का ना होईया. कॅमेरामॅन बंद.